हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आता गरमीला सुरुवात झालेली आहे. भरपूर गरमी, ऊन आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण दुपारच्या वेळेस असं पोहणं पिलं तर थंडावा देणारं असं पोहणं आहे शरीराला. तर आपण कसं करायचं आपण ते बघूया. तर मी 7 ते 8 कैऱ्या घेतलेल्या आहेत. कुकरला आपल्याला याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर एकदम असं 2 शिट्ट्या आपल्याला असं करून घ्यायच्या आहेत आणि कुकर थंड झालं की आपल्याला हे कुकर काढायचं आहे आणि कुकर इकडं थंड होईपर्यंत आपण इकडं गूळ चिरून घेऊया. अतिशय पौष्टिक असं आपण पोहे बनवणार आहे. तुम्ही एक वेळेस पिला तर दररोज पोहे प्याल. एक वेळेस करून ठेवायचं फ्रीजमध्ये आणि 15 दिवस असं पोहे दुपारच्या वेळेस असं पिलं तर शरीराला थंडावा देणारं पोहे आहे. एकदम पौष्टिक पोहे आहे. तर आता गूळ इकडे मी चिरून घेतलेला आहे. कुकर पण आता थंड झालेला आहे. तर बघू शकताय मी हाताने सहज असे आंबे काढत आहे यातले. तर कुकर एकदम थंड झालेला आहे. तर आता आपण हे आंबे आहेत ते ताटामध्ये एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि वरची साल आहे ते आंब्याची आपण सगळ्या आंब्यावरची असं साल आपण काढून घेऊया. तर बघू शकता या पद्धतीने सगळी साल आपली आंब्याची अलगद निघत आहे. तर आता ह्या कोयी आहेत आंब्याच्या. तर ह्या कोयी काय करायचं आहे आपल्याला एका मोठ्या भांड्यामधलं पाणी घ्यायचं आहे किंवा तुम्ही असं सुरीने किंवा चाकूने असं गर काढू शकताय. पण असं पाण्यामध्ये ते आपण जे कोय टाकायच्या ज्या शिजवलेल्या कोयी आहेत आंब्याच्या ते पाण्यामध्ये टाकायच्या आणि आपण याला जसं आपण रस असे असं पूर्ण काढून घ्यायचा आहे. आंब्याच्या कोयीचा रस आपल्याला पूर्ण हे काढून घ्यायचा. तर बघू शकता या पद्धतीने सगळ्या या आंब्याच्या कोयीचा रस मी या पद्धतीने काढून घेते. तर एकदम असा अलगद रस सगळ्या आंब्याचा कोयीचा रस निघत आहे बघू शकताय. तर एक वाटी मी बारीक चिरून घेतलेल्या याच्यामध्ये आता आपण गूळ घातलेला आहे. गूळ छान आता हे विरघळून घ्यायचं आहे. कमीत कमी आपल्याला एक 5 ते 7 मिनिट लागणार आहेत हे गूळ विरघळायला. तर छान एकदम असा एकजीव करायचं आहे सगळं आणि गूळ पण आता छान विरघळलेला आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी मिरची आणि पुदिना आणि थोडंसं आलं टाकून मी याची पेस्ट बनवली होती. तर 1 चमच मी याच्यामध्ये पेस्ट घातलेली आहे. तर पेस्टमध्ये आहे पुदिना, मिरची आणि आलं याची पेस्ट बनवली होती. याची खूप छान चव लागते. चवीनुसार याच्यामध्ये आपण घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे. थोडं अर्धा चमच साधं मीठ आणि अर्धा चमच काळं मीठ घातलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस आपण एकत्र एकजीव करून घेऊया. छान एकजीव झाल्याच्या नंतर पुन्हा मी 2 चमच म्हणजे एक छोटी वाटीभर साखर घातलेली आहे. तर आता हे साखरेचं आणि गुळाची मस्त एकदम टेस्ट चव खूपच छान लागते. तर हे मिक्स आता व्यवस्थित केलेलं आहे बघू शकताय. अर्ध्या लिंबाचा याच्यामध्ये मी रस पण पिळलेला आहे. तर ही टेस्ट तुम्ही एकदा पिलं हे तर इतकं भारी लागते ना, खूपच एकदम टेस्टी लागते. तुम्ही एकदा बनवलं तर पोहे हे सारखं दुपारच्या वेळेस करून पियाल. एकदा बनवायचं आणि 15 दिवस आरामात दुपारच्या वेळेस हे पोहे पियायचं. एकदम शरीराला थंडावा देणारं पोहे. तर आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे आणि चवदार पोहे आपलं कैरीचं पोहे तयार आहे. एकदम सोप्या पद्धतीनं बनवलेलं. तुम्ही पण या गरमीच्या दिवसामध्ये तुम्ही पण नक्की ट्राय करा. सीझन स्पेशल पोहे करायला आता भरपूर कैऱ्या आलेल्या आहेत मार्केटमध्ये. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा.